बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्याचा शिंदेंचा कट असल्याची टीका आता संजय राऊतांनी केली। शिंदेंच्या जाहिरातीमध्ये बाळासाहेबांचा फोटो नखा एवढाही नाही। बाळासाहेबांच्या बरोबरीने जिल्हाध्यक्षांचा फोटो लावता ही कोणती नवी पद्धत? आनंद दिघे नेते उपनेतेही नव्हते, जिल्हाध्यक्ष होते असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तुम्ही ज्या मेंढ्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करताय, म्हणजे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत, बाळासाहेब ठाकरे नाहीत ना। बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही। बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता। ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही? ही कोणती आहे? आनंद दिघे हे आमचे प्रिय सहकारी होते। ते शिवसेनेचे नेतेही नव्हते, ते उपनेते नव्हते, ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते। ज्यांच्या बुद्धीची बत्ती विझलेली आहे आणि जीभ कुजलेली आहे अशा संजय राऊतांनी दिघे साहेबांच्या फोटोवर आक्षेप घेतला। पण दिघे साहेब आणि बाळासाहेबांचं नातं हे गुरु शिष्याचं होतं हे त्यांना कसं कळणार? पण संजय राऊत, रावणाच्या शेजारी जशी शूर्पणखा होती ना, तसेच तुम्ही उबाठाच्या शेजारी शोभून दिसता। आणि शूर्पणखेचं जसं नाक आणि कान कापलं गेलं होतं ना, तसं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता तुमचं राजकीय कान, नाक आणि जीभ सुद्धा कापून काय करते हे तुम्ही लवकरच बघाल। ॲडव्हर्टाईज देणे किंवा ॲडव्हर्टाईजमेंटचा एखादा मजकूर कमी जास्त होणे, किंवा कधी कधी आपण छापण्यामध्ये फोटोमध्ये जे काय आपला भाव असतो, भावना काय आहे, भावना काय आहेत, वेगळ्या भावना आहेत का, चुकीच्या भावना आहेत का? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी सर्वांकरता आदर्श आहे, आमच्याकरता आदर्श आहेत। आणि आनंद दिघे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांची फोटो लावली असेल, यांच्या पोटात काय दुखते आहे? यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कामाची, कार्याची उंची मोजण्याचं काम आणि पाप कोणी करू नये। कारण आनंद दिघे साहेबांनी जे जीवन समर्पित केलं ते फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांसाठी, आणि म्हणून बाळासाहेबांवर देखील त्यांची अगाध श्रद्धा होती। बाळासाहेबांनी सांगायचं आणि दिघे साहेबांनी ते पूर्ण करायचं, एक समीकरण होतं। त्यामुळे आनंद दिघे साहेब, मला वाटतं अशा कोत्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत, त्यांना त्यांचा खूप अभ्यास करावा लागेल। भुंकणाऱ्या कुत्र्या, दिघे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी आहे का? तुझी योग्यता काय? आज तुला या भाषेत, आणि माझं मीडियाला आव्हान आहे की ह्या भाषेतलीच प्रतिक्रिया तुम्ही दाखवा। भुंकणाऱ्या कुत्र्या, तुझी योग्यता आहे का? या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तुला कशात वाचवलेलं आहे हे लोकांसमोर आणू का आम्ही? जर तुम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य असाल तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा। तुमच्यात हिंमत असेल तर, तुम्ही जर दिघे साहेबांना बाप मानत असाल ना, तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा। नेहमीच दिघे साहेबांना विरोध करण्याचं काम जे आहे ते अशा सगळ्या लोकांनी केलेलं आहे। आणि आता जे रोज उठून शिव्याशाप देतात त्यांच्याकडून दुसरा कुठला अपेक्षा तुम्ही करू शकत नाही। तर मला वाटतं अशा लोकांकडे जास्त लक्ष देण्याची पण गरज नाही आपल्याला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।